नांदेड येथील इक्विटर स्मॉल फायनान्स बँक यांच्या कर्जाला कंटाळून गिरीश मानकरी यांची आत्महत्या। सिडको येथील गिरीश दीपकराव मानकरी यांच्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ॲडव्होकेट प्रसेनजित वाघमारे यांचा मोठा पुढाकार। मदत करतच होतो, भरतच होतो, मात्र ते आम्हाला सतवीत होते आणि घडी घडी येऊन पैसे मागत होते। पुन्हा पैसे आम्हाला द्यायला लेट झाल्याला आम्हाला पेनल्टी लावत होते। एकंदरीत किती कर्ज होतं आणि तुम्ही किती घेतलं? आम्हाला 3.5 लाखाचं कर्ज उचललेलं होतं। आम्हाला 3,33,000 रुपये खात्यावर पडले, त्याच्या 17,000 काटून। आता आम्ही 20 हप्ते भरले होते। 20 हप्ते भरल्याच्या बाद मी पुन्हा आणखी 3 लागली होती की आम्हाला आणखी 3 हप्ते तुम्हाला भरण्याच लागतील। मुलांना आत्महत्या करण्याच्या अगोदर काही सांगितलं होतं की या कर्जाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे? असं मुलगा त्रासून गेलता माझा। काम एक बरोबर आता MIDC मध्ये लागणार गेलं काही नाही। पायाचा ऍक्सिडेंट झाला होता, पाय फ्रॅक्चर एक झाला होता, तर तसंच काम करू लागला होता। त्रास होऊ लागला, रोज रात्री झोपायला करायला, अर्ध्या रात्र जागून काढून त्यांना। तरी पण आम्ही पैसे भरलो आणि त्यांना वाढल्याच्या बाद 1 हप्ता भरलो आम्ही। आता काय मागणी काय तुमची? आमची मागणी काही नाही, आम्हाला न्याय पाहिजे। त्या बँकेच्या हप्त्यामुळं टेन्शनमध्ये राहत होता। आता कसे करावे कसे नाही, आता तर हप्ता यायला जवळ, असं त्याला नेहमी टेन्शन राहायचं। काय करावं या टेन्शनमुळे त्यांना असा पाऊल उचलला। कोण जबाबदार आहे याला? म्हणजे आत्महत्याला बँक जबाबदार राहणार आहे। त्यांनी तगादा लावून आम्ही टेन्शनमध्ये आहोत, तरी आमच्या लेकराच्या दुःखामध्ये तरी त्यांनी आमच्याकडून 1 हप्ता वसूल केलेला आहे। आता गिरीश वारल्यावर सुद्धा तुमच्याकडून जे कर्मचाऱ्यानं हप्ता वसूल करून गेला त्याचं नाव काय आहे? त्यांचं नाव अवधूत सर आधी आले होते, नंतर त्या सराचं नाव काय मला माहिती नाही। तुम्ही बोलल्या ना त्यांना काय म्हणले? तरी त्यांनी आम्हाला म्हणते 3 हप्ते तुम्हाला भरणंच पडते। आम्ही कुठून आणावं आता भरायला? त्या लोनची पॉलिसी वगैरे काही नव्हती का? आहे ना, त्याच्या नावावर आहे ना, पॉलिसी असल्यावर कसं, इन्शुरन्स आहे ना त्याच्या इन्शुरन्स नावावर। असल्यावर कसं त्याने हप्ता भरून घेतला? हो. आता तुम्हाला काय करते त्यात मधलं भरा म्हणले, भरला आम्ही। सिडको येथील होतकरू युवक गिरीश दीपक मानकरी, राहणार बालाजी मंदिर परिसर सिडको या ठिकाणचा एक युवक, ज्या युवक होतकरू होता, इक्विटस स्मॉल फायनान्स बँकेनं त्या ठिकाणी त्याला कर्ज दिलं होतं त्याच्या व्यवसायासाठी। त्याचा हेअर सलूनचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायावर त्याला कर्ज दिल्यानंतर सतत कर्जासाठी तगादा लावणाऱ्या स्मॉल इक्विटस फायनान्स बँकेमुळंच गिरीशनं या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। या ठिकाणी माझा पक्का दावा आहे की गिरीशला नेहमी बँकेकडून त्रास झाल्यामुळेच या ठिकाणी एका युवकानं आज आत्महत्या केलेली आहे आणि त्याला पूर्णपणे स्मॉल इक्विटस फायनान्स बँक जिम्मेदार आहे। कारण कोणताही युवक एवढ्या टोकाची भूमिका ही कुठंतरी जास्त प्रमाणात त्रास झाल्यानंतरच घेते। आणि आजच्या घडीला जर बघितलं तर मार्केटमध्ये कोणतं काम नाही, व्यवसायाला मोठी चालना नाही, पैसा भरायचा तर कसा, पण बँकेच्या तगाद्यानं गिरीश सतत चिंताग्रस्त राहायचा आणि त्यातूनच त्यानं वैफल्यग्रस्त होऊन आज आत्महत्या केलेली आहे। याला पूर्णपणे जिम्मेदार स्मॉल इक्विटस फायनान्स बँक जी आहे तीच जिम्मेदार आहे आणि त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे। मी गिरीशच्या परिवाराच्या वतीनं त्याला न्यायिक जी काय मदत आहे ती मदत करण्यासाठी पूर्णपणे गिरीशच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि या बँकेच्या व्यवस्थापन समितीवर, वसुली करणाऱ्या समितीवर आम्ही कोर्टातून या ठिकाणी दावा दाखल करून आत्महत्येचा जो काही गुन्हा आहे तो त्यांच्यावर दाखल करूनच या कुटुंबाला न्याय मिळवून देणार आहोत। पुढची भूमिका काय असणार आहे? यानंतर इक्विटस स्मॉल बँकेचे जे फायनान्स बँकेचे कोणीही या ठिकाणी येऊन कर्ज मागू नये आणि जर कर्ज त्यांनी वसुली करायची असेल तर त्यांना पुढं कोर्टाच्या कारवाईला सामोरे जावं लागेल। कारण आज पूर्णपणे कुटुंब उघड्यावर आलेलं आहे, घरातला होतकरू मुलगा गेलेला आहे आणि त्यांच्याकडं कोणताच अर्थार्जनाचा सोर्स नसल्यामुळं आज कुटुंब एकदम म्हणजे पूर्णपणे कुटुंबाची वाताहत झालेली आहे आणि कुटुंबाला जर कुठं जर स्टँड व्हायचं असेल तर कुटुंबाच्या पाठीशी आज कोणी थांबणं गरजेचं आहे।
त्यामुळं मी गिरीशच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव आहे. गिरीशला न्याय मिळवून देण्यासाठी मी हा लढा चालू ठेवणार आहे.